मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगरात बुलडोझर कारवाईचा तिसरा दिवस आजही कारवाई सुरू राहणार आहे आणि उर्वरित 40% इमारती पाडण्यात येतील। मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला उभ्या असलेल्या अनधिकृत झोपड्यांवरती पश्चिम रेल्वेनं कारवाई सुरू केली आहे। शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात या अनधिकृत झोपड्या हटवल्या जात आहेत। मात्र काल कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी पोलिसांवरती जोरदार दगडफेक केली। परिसरातल्या इमारतींवरून काही पुरुषांसह महिलांनीही पोलिसांवर दगडफेक केली। या दगडफेकीची संपूर्ण घटना माध्यमांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे। पोलिसांनी लाठीचार्ज करून दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेतलंय। दरम्यान दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून अतिक्रमण हटवण्याचं काम मात्र सुरू आहे। आजपासून आणखी 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा, ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला। जे काम हे रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होणार होतं, जे काम हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी होणार होतं, त्याला जातीचा धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडनं करण्यात आला। एक गोष्ट आपल्या लक्षात आहे की लेन जिहाद माफियावाले हे सगळे उद्योगधंदे करतात, त्याच्यासोबत वोट जिहादवाले ठाकरे सेना काँग्रेस हे त्यांच्याशी पार्टनरशिप करतात। आपण बघितलं धारावीची मस्जिद अनधिकृत कोर्टाने घोषित केली आणि 12 तासात उद्धव ठाकरे सेना नेता आणि काँग्रेस 10,000 लोकांचा मोर्चा घेऊन गेले, तरी आम्ही ते मस्जिद पाडू शकलो नाही। मला प्रचंड अफसोस होता। यावेळी रेल्वे टर्मिनसचा विकास उद्धव ठाकरे सेना किंवा राहुल गांधी काँग्रेस थांबवू शकली नाही। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे गावावर ऐन उन्हाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। गावात पाभरे धरणातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त असल्यानं सद्यस्थितीमध्ये गावात पिण्यासाठी जंगलातील झऱ्याचं पाणी वापरलं जात आहे। मात्र उन्हाळ्यामध्ये हे स्रोत देखील आटल्यानं गावकरी आता गावापासून दूर असलेल्या विहिरीतून पाणी पिण्यासाठी वापरत आहेत। मात्र विहिरीतील पाणी देखील गढूळ आणि अस्वच्छ असल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे। या संपूर्ण परिस्थितीला स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याची टीका केली जाते। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरेंवरती गावकऱ्यांचा रोष आहे। मधल्या काळात दोन्ही ठिकाणी मोर्चे काढले, गावाने आमचा मोर्चा काढला। आज या ठिकाणी गुराणा पाणी पिण्याचे सगळे सोर्स साठलेले आहेत। शेवटला रस्त्यावर उतरून याचा उद्रेक फार मोठा होईल। याला जबाबदार प्रशासन आणि इथले खासदार मंत्री महोदय हे सगळे राहतील। अनेक वेळा 4 वेळा खासदारांकडे मीटिंग झाल्या तरी देखील दखल घेत नाही, तर त्याच्यावर काहीतरी ठोस उपाय काढला पाहिजे ना, पण ते गंभीर नाही आहेत। आमच्या विहिरींचा देखील पाणी हा पूर्णपणे आटलेला असल्याने आता हा आमचा टंचाईचा म्हणजे असे आमच्या तोंडसूर गावावर एवढी पाणी टंचाई आलेली आहे, तरी तुम्ही कृपया शासनाने आमच्याकडे लक्ष घालून पाणी कसा मिळेल आणि आम्ही त्या पाण्यापासून कसे वंचित राहू याचा शासनाने विचार करावा। दर मे महिन्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम जाणवतोय, कारण रानातले झरे आटून जातात, विहीर आटून जाते आणि प्रादेशिक पाणी पाभरा इथून जे पाणी आम्हाला येते ते पाणी पण वेळोवेळी त्यांचे पाईप फुटतात। वेळोवेळी आज पाईप फुटला की 8 दिवस पाणी नाही, परत पाईप फुटला की परत 15 दिवस पाणी नाही। मग हा प्रॉब्लेम नेहमीच चालू आहे आणि मे महिन्यामध्ये आम्ही मुंबईवाले येतो तर आम्हाला पाणीच मिळत नाही। त्याच्यामुळे आम्हाला 15-20 हजार रुपयाचं पाणी विकत घ्यावं लागतं, नाहीतर मग आम्हाला परत मुंबईला जावं लागतं। पाणी आणायला आमच्या पायामध्येच ताकद नाही तर कशा आणतील? आणि 1 दिवस पाण्याला 15 दिवस आणि लगेच पाईप फुटतोय, 15 दिवस पाणी नसतं। विकत घेऊन माणूस पाणी कितीच हे करणार? सर्वांना कॅपॅसिटी नाही आहे ना पाणी घ्यायची विकत। आणि आमच्या सर्वांचं बघा, सर्व गुडघ्यांचा प्रॉब्लेम, माझ्या गुडघ्यांचं दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले। सर्व म्हाताऱ्या बायका आहेत, कुठून पाणी आणतील ना, कसं पाणी आणतील? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।